हाय, आज बनवणार आहोत आपण बटाट्याची चटणी। त्यासाठी मी 3-4 बटाटे बारीक कट करून घेतलेत, साल वगैरे काढून पाण्यात भिजत ठेवले। साहित्य मी तयार करून घेतले। अगोदरच तेल वरती ठेवले, मोहरी तडतडली, वरून जिरे टाकलेत। आता नंतर छान तेल गरम झाले तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे। कांदा छान सोनेरी होईपर्यंत त्याला मी परतून घेणार आहे। मी वाफेवरची बटाट्याची भाजी करणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। छान असा कांदा वगैरे तळून घेतलेला आहे। आता वरून कढीपत्ता टाकलेला आहे। छान त्याला हे असं परतून घ्यायचं आणि आपल्याला ह्या भाजीमध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं शिजायला, ती वाफेवरच होऊन जाते ती भाजी। छान बघा मस्त कांदा हे असा नम झाला बघू शकता तुम्ही। आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया। थोडासा गरम मसाला आहे, थोडासा काळा मसाला आहे घरचा आणि थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी आहे चवीनं, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता हे पूर्ण आपण हे मसाले पूर्ण आपण मिक्स करून घेऊया छान। आणि आता आपण छान मिक्स करून घेऊन आपल्याला यामध्ये आता बटाटे सोडायचे आहेत, कट केलेले बटाटे, जे की मी ते वाफवूनही नाही घेतले। तर हे बघा बघू शकता, ते आपण पूर्ण बटाटेमध्ये टाकून घेऊया मसाल्यामध्ये आणि छान असं एकजीव करून घेऊया मिक्स करून। आणि छान मिक्स करायचं आणि 1-5 मिनटं त्याला आपण वाफ येऊ द्यायची, म्हणजे ताट झाकून ठेवूया। वाफ आली, हे बघा बघू शकता तुम्ही, नम झालेत बटाटे, ना पाणी टाकायची गरज नाही ना काय नाही, फक्त वाफेवरच। आणि एवढी छान आणि एवढी टेस्टी लागते ना ही वाफेवरली भाजी, बघायचं कामच नाही विदाऊट पाण्याची। आणि मेन म्हणजे शेंगदाण्याचा कूट नाही आहे, शेंगदाण्याच्या कुटाने भाजी गुळमुट लागते गोडसर अशी। आता वरतून आपण कोथिंबीर वगैरे टाकूया छान गरम पोळीसोबत, तर ह्या भाजीची मजाच काय वेगळी आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच करून बघा, साधी आणि सोपी आहे। चला तर मग आता मी पोळ्या टाकून घेते, बाय।